लाडकी बहिणीचा लाडक्या 19वा हप्ता वाटपाबद्दल सरकारचे मोठे आदेश आलेले आहेत. स्वतः आदिती तटकरे मॅडम यांनी आपल्या फेसबुकच्या माध्यमातून ट्विटरच्या माध्यमातून एक मोठी पोस्ट टाकून या ठिकाणी महत्त्वाची बातमी दिलेली आहे. ब्रेकिंग न्यूज असणार आहे लाडक्या तर नेमकी काय बातमी असणार आहे? ज्या लाडक्या हप्ते भेटलेले नाहीयेत त्यांच्यासाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. त्यांनी या ठिकाणी डायरेक्ट आदेश या ठिकाणी दिलेले आहेत. कोणत्या लाडक्या हप्ते भेटणार आहेत, जर तुम्हाला हप्ते भेटत नसतील तर नेमकं तुम्हाला काय करायचंय, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आता व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. कारण की ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे. तर लाडक्या बघा, ज्या ज्या लाडक्या आतापर्यंत हप्ते भेटले नाहीयेत त्यांनी आपलं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही ई-केवायसी केली आहे का सांगायचं आहे. आणि ज्या लाडक्या 18वा हप्ता भेटला आहे त्यांना 19वा हप्ता वाटप नेमका कधी होणार आहे त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे. आदिती तटकरे मॅडमची डायरेक्ट पोस्ट तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे. त्यांनी काय सांगितलं आहे, सगळ्या गोष्टी त्यांनी काय सूचना दिल्यात त्या पण तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे. चला आता वेळ घालता व्हिडिओला सुरुवात करूया. लोकमतची एक महत्त्वाची बातमी समोर आली, ती बातमी पण तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. चला आता वेळ घालता व्हिडिओला सुरुवात करूया. 19वा हप्ता म्हणजेच कोणता? जानेवारी महिन्याचा हप्ता. बऱ्याच लाडक्या वाटायला 26 जानेवारीला हप्ता वाटप होणार की काय, तर याच्याबद्दल पण तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. त्याचबरोबर सरकारचा आदेश काय आलेला आहे, आदिती तटकरे मॅडम यांनी काय नेमक्या सूचना दिलेल्या आहेत त्या पण तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. आणि महिलांसाठी महत्त्वाची ही बातमी असणार आहे. ज्यांना ज्यांना हप्ता भेटलेला नाहीये त्यांच्यासाठी ही गुड न्यूज आपण म्हणू शकतो. ती गुड न्यूज देखील तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. व्हिडिओ काळजीपूर्वक आहे. आणि 19वा हप्ता वाटप कधी होणार आहे, चला आता वेळ न व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला लोकमतची बातमी दाखवावी लागेल. ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे. काय बातमी बघा, 24 जानेवारी 2025 म्हणजे आजची 2026 आजची लेटेस्ट बातमी आहे. काय बातमी बघा, लाडकी बहीण योजनेच्या लाभात अडथळे, एका कॉलवर सुटणार प्रश्न. आदिती तटकरेने दिली महत्त्वाची माहिती. बघा, एका कॉलवर तुमची हे सगळे अडथळे सुटणार आहेत. नेमकं कुणाला फोन करायचा आहे, नेमकं काय करायचंय, सगळ्या गोष्टी आणि आदिती तटकरे मॅडम यांनी स्वतः ही माहिती दिलेली आहे. बघा, आदिती तटकरे मॅडम यांनी महत्त्वाची माहिती या ठिकाणी दिलेली आहे ट्विटरच्या माध्यमातून. ते तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. बघा, लाडकी बहीण योजना गेल्या काही दिवसापासून चर्चेत आहे. सरकारने ई-केवायसी केली, मात्र अनेक महिलांकडून त्या चुका झाल्या आणि पैसे येणे थांबण्याचे प्रकरण समोर आलेले आहेत. आणि याच्यामुळेच ही महत्त्वाची बातमी समोर आली. चला आता वेळ बघायचा, डायरेक्ट तुम्हाला ट्विटरच्या माध्यमातून ती माहिती आलेली ती दाखवायला लागलोय. लाडकी बहिणीला बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या ताईंची आदिती तटकरे मॅडमची बातमी. बघा, तुम्हाला या ठिकाणी आदिती तटकरे मॅडम या ठिकाणी दिसत आहेत. काय बातमी बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थ्यांच्या सुविधेसाठी विशेष हेल्पलाईन नंबर त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे. काय बघा, योजनेशी संबंधित सर्व शंकाचे तक्रारीचे निवारण होणार. 181 या हेल्पलाईनवर नंबरवर तुम्हाला फोन करायचा आहे. बघा, ज्या ज्या लाडक्या ताईंना या ठिकाणी हप्ते भेटलेले नाहीयेत त्या लाडक्या ताईंनी किंवा ज्या लाडक्या हप्ते भेटलेत त्यांचं पण तुम्हाला स्टेटस तुम्ही चेक करू शकता. कारण की मागच्या वेळेस जर हप्ता भेटलाय पण यावेळेस तुमचं जर स्टेटस रिजेक्टेड मध्ये गेलं तर तुम्हाला पण हप्ता भेटणार नाहीये. त्याच्यामुळे सर्व लाडक्या ताईंना या ठिकाणी हा नंबर दिलेला आहे. 181 हा नंबर आहे. लाडक्या ताई हा अगोदर पण हेल्पलाईन नंबर होता, पण याच्यामध्ये आता महत्त्वाची गोष्ट काय झालेली आहे, तर आदिती तटकरे मॅडम यांनी सांगितलंय की नवीन आता सूचना दिल्यात. याच्यामध्ये नवीन आता बघा, बरेच वेळेस तुम्ही बघितलं असेल 181 वर फोन लावल्यानंतर काही प्रश्नांची उत्तर भेटत होते, पण आता तुम्हाला या ठिकाणी सगळ्या प्रश्नांचे तुमच्या ज्या ज्या अडचणी असतील त्या प्रत्येक अडचणीवर या ठिकाणी याच्यावर उत्तर भेटणार आहे. कारण आदिती तटकरे मॅडम यांनी या ठिकाणी सूचना दिल्यात. आता याच्यामध्ये कस्टमर केअरला अजून कस्टमर केअर त्यांनी या ठिकाणी ऍड केलेले आहेत. त्याचबरोबर अजून कस्टमर केअरला त्यांनी ट्रेनिंग दिलेली आहे. या सगळ्या गोष्टी सर्व सूचना आदिती तटकरे मॅडम यांनी दिलेले आहे. तर लाडक्या बघा, एक पुढे पाऊल पडले. आदिती तटकरे मॅडम यांनी हे महत्त्वाचं एक पाऊल घेतलंय. पहिलं अंगणवाडी सेविकांना त्यांनी सांगितलंय, जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे त्यांना नोटीस केली आहे की बाबा तुम्ही लवकरात लवकर पडताळणी करा. आणि दुसरी आता बातमी दिली आहे, ऑनलाईन 181 वर तुम्ही फोन करून तुमच्या तक्रारी सांगू शकतात. तर बघा, अजून काही महत्त्वाचे अपडेट्स त्या तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघायचा लाडक्या. आता बघा, अजून एक महत्त्वाची गोष्ट लाडक्या, हा गुरुदादा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे काम करायला लाडक्या. बघा, आता तुम्ही म्हणत असाल की सर आपल्या ह्या मागण्या पुढे जात नाहीयेत, मागण्या आपल्याला मांडल्यानंतर कुणाला तरी आपल्याला
आपल्याला ते भेटावं लागतं. त्या लाडक्या बघा तुमच्यासाठी सर्व लाडक्याताईंसाठी मी या ठिकाणी अनिता वर्मा नॅशनल प्रेसिडेंट आहेत बघा. नॅशनल प्रेसिडेंट म्हणजे खूप मोठ्या पदावर या ठिकाणी आहेत. ह्युमन राईट्स अँड क्राईम प्रोटेक्शन असोसिएशन यांच्या त्या ह्युमन राईट्सच्या ह्या काय आहेत नॅशनल प्रेसिडेंट आहेत आणि यांना मी या ठिकाणी भेटणार आहे. पुण्यामध्ये ते राहतात, त्यांना पुण्यामध्ये असतात त्या आणि महिलांसाठी ते मोठे खूप काम करत असतात. तर यांना मी भेटून या ठिकाणी आपल्या जे महिलांचे प्रश्न आहेत, अडचणी आहेत त्या त्यांना मी सांगणार आहे. आणि वरून महत्त्वाची गोष्ट म्हणजे बीजेपीच्या त्या महिलाच्या महाराष्ट्राच्या पण एक महत्त्वाचं त्या पदावर आहेत. त्यामुळे सर्व लाडक्याताईंच्या वतीने यांना मी भेटणार आहे आणि आपल्या मागण्या या ठिकाणी मी त्यांना सांगणार आहे. तर आज किंवा उद्या त्यांना मी भेटणार आहे किंवा माझ्या पण या ठिकाणी मी त्यांना निमंत्रित करणार आहे. तर या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत लाडक्याताईंनो. आणि बघा लाडक्याताईंनो, तुमच्यासाठी हा गुरुदादा खूप मेहनत घेत आहे, तुमच्यासाठी झगडत आहे. तुमच्या सगळ्या मागण्या पुढे मान्य कशी होतील ह्या मी या ठिकाणी गोष्टी घेत आहे. त्याच्यामुळे सर्वांनी सपोर्ट करायचा आहे, जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. आणि तुमच्या काही जरी अडचणी असतील कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही सांगू शकता लाडक्याताईंनो. चला आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे परत आता बातमीकडे येऊया आपण. नेमकी बातमी काय असणार आहे तर बघा, तक्रार असेल तर 181 नंबरवर तुम्हाला कॉल करायचा आहे. बघा हे तुम्हाला मी आता सांगितलं की 181 नंबरवर तुम्हाला कॉल करायचा आहे. जास्तीत जास्त लाडक्याताईंनी या नंबरवर कॉल करायचा आहे. बघा सकाळी 10 वाजल्यापासून तुम्ही चालू करू शकता, 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत किंवा 5 वाजेपर्यंत जे ऑफिसचा टाइम असतो त्याच्यामध्ये तुम्हाला 181 वर कॉल करायचा आहे. तुमची सगळी माहिती त्यांना द्यायची आहे की काय काय तुम्ही बाबा तुमचं नाव सांगायचंय, तुमचं आधार कार्ड सांगायचंय, आधार कार्ड नंबर सांगायचा आहे, तुमचं गाव जिल्हा सगळं सांगायचं, तालुका जिल्हा सगळं सांगायचं आहे. आणि त्याच्यानंतर तुमची काय अडचण आहे, तुमची काय तक्रार आहे त्यांना त्या ठिकाणी सांगायचं आहे. तुम्हाला या ठिकाणी त्याच्यावर तुमचं मार्गदर्शन भेटणार आहे, तुमच्या अडचणी सॉल्व्ह केले जाणार आहेत. आणि ज्या ज्या लाडक्याताईंना हप्ते भेटले नाहीत, ज्यांच्या चुका झाल्यात, त्यांच्या घरी अंगणवाडी सेविका येऊन त्यांची तपासणी करणार आहेत. तर लाडक्याताईंनो बघा ह्या पण गोष्टी समोर आलेल्या आहेत की बऱ्याच अंगणवाडी सेविकाकडे गेल्यानंतर त्या म्हणतात की आम्हाला वरून आदेश आले नाहीत, आम्हाला अजून काही माहितीच नाहीये किंवा वरून आम्हाला कोणी सांगितलं नाहीये. तर आदिती तटकरे मॅडम यांना डायरेक्ट मी या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी मागणी करत आहे की लवकरात लवकर आदिती तटकरे मॅडम यांनी या ठिकाणी GR काढायला पाहिजे. फक्त तोंडी बोलून पोस्ट टाकून चालणार नाहीये. आधी त्यांनी या ठिकाणी प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं असेल त्यांच्या पद्धतीने, पण या ठिकाणी त्यांनी GR काढायला पाहिजे आणि तो GR पूर्ण लाडक्या बहिणीच्या अंगणवाडी सेविकापर्यंत जायला पाहिजे आणि त्या GR नुसार या ठिकाणी काम व्हायला पाहिजे. त्याच्यामुळे लवकरात लवकर अंगणवाडी सेविकांसाठी GR काढावा अशी मी लाडक्या बहिणींना आदिती तटकरे मॅडम यांना मी मागणी करत आहे. तर लाडक्याताईंनो, तुमच्या घरी कुणी अंगणवाडी सेविका आल्या होत्या का कमेंट बॉक्स मध्ये पटपट सांगायचंय. कारण की जो पुढचा हप्ता असणार 19वा हप्ता याच्यामध्ये आपल्या सगळ्यांची पडताळणी होणं खूप गरजेचं आहे. पडताळण्या झाल्या तुम्हाला या ठिकाणी तरच तुमचे हप्ते भेटणार आहेत. नसतात बाकीच्या लाडक्याताईंना 18वा हप्ता ज्यांना भेटला होता त्यांचं DBT ऍक्टिव्ह आहे, त्यांना तर हप्ते भेटणार आहेत, त्याच्याबद्दल काही मोठी गोष्ट नाहीये. पण ज्या लाडक्याताईंना हप्ते भेटले नाहीत त्यांनी लवकरात लवकर गोष्ट करून घ्यायची आहे. बघा अंगणवाडी सेविका मार्फत या ठिकाणी पडताळणी होणार आहे, त्याच्यामुळे सर्व लाडक्याताईंनी याच्यावर लक्ष द्यायचे. आणि महत्त्वाची गोष्ट लाडक्याताईंनो, जिल्हा परिषदेच्या निवडणुका आलेल्या आहेत. सरकार या ठिकाणी लाडक्या बहिणींना काही ना काहीतरी गोड बातम्या देणार आहे. त्याच्यामुळे आपण पण ह्या गोड बातम्या समजून या ठिकाणी आपण पण ह्या ज्या निवडणुका आल्यात त्या निवडणुकीचा फायदा करून घ्यायचा आहे आणि आपल्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करून घ्यायच्या. तर सर्व लाडक्याताईंना विनंती आहे की हा गुरुदादा तुमच्यासाठी मागण्या करत आहे, सर्वांनी सपोर्ट करायचा आहे, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करायचा आहे. कुणाला काही अडचणी असतील कमेंट बॉक्समध्ये आपलं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुमची अडचण कमेंट बॉक्समध्ये सांगायची. चला इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.